ही कहाणी आहे एका गुप्त खजिन्याची। 1976चा आणीबाणीचा तो काळ। जयपूरच्या मानसिंह घराण्याच्या गायत्री देवींना इंदिरा गांधींनी जेलमध्ये टाकलं आणि तिथल्या किल्ल्यावर गुप्तपणे सुरू झालं ऑपरेशन जयगड। इंदिरा गांधींच्या आदेशावर सैन्यानं किल्ला घेरला, रस्ते बंद, पत्रकारांना बंदी, फोन लाईन कट झाल्या, किल्ल्यांच्या भिंती फोडल्या, जमीन खोदून काढली आणि 60 ट्रक भरून सोनं, नाणं, हिरे, माणिक थेट दिल्लीला रवाना झाले। पण हा खजिना सरकारी तिजोरीत गेला का? तर नाही। मग कुठे गेले हे ट्रक? पंतप्रधान निवासस्थानी की तिथून पुढे स्विस बँकेत? आणीबाणी संपली, चौकशी बसली, पण काँग्रेसच्या शिलेदारांनी उत्तर दिलं, किल्ल्यात काहीच नव्हतं। पण यानंतरही 2 महत्वाचे प्रश्न होते। हे खोदकाम झाल्यानंतर जयपूर ते दिल्ली हा रस्ता एक दिवस सामान्यांसाठी पूर्णपणे बंद का होता? त्या दिवशी त्या रस्त्यावरून फक्त आर्मीचे 60 ट्रक दिल्लीला गेले। खजिन्यात काही सापडलं नाही, तर या ट्रक मध्ये काय भरलं होतं? दुसरा प्रश्न, या संपूर्ण खोदकामादरम्यान संजय गांधी तिथे तळ ठोकून का बसले होते?